नमस्कार. खूप वेळ आपण आपल्या भेटीस पुन्हा आली आहे आणि खूप वर्षानंतर. सो त्याचं कारण आहे ही जागा. ही जागा अरुणा फार्म्स आम्ही विकत घेतली आहे आणि इथे फार्म करण्यासाठी आणि सस्टेनेबल घर, मातीचं घर बांधण्याचा आमचा प्लॅन आहे. ज्यांची जागा होती त्यांनी इथे चिंचेची झाडं होती ती कापून टाकली आहेत आणि वी आर जस्ट वेटिंग की ही सगळी लाकडं आहेत ती आम्ही कशी डिस्पोज ऑफ करावीत. गाववाल्यांना सांगितलंय की त्यांनी येऊन घेऊन जावेत म्हणून, तर ते पण आलेत घेऊन जायला. बरीचशी लाकडं आम्ही स्मशानभूमीला पण दिली आणि आता गाववाले आले टेम्पो घेऊन, काही त्यांच्यासाठी पण घेऊन जाणार आहेत. एक छोटंसं पडीक असं रूम आहे तिथे जो आम्ही रिपेअर करणार आहोत. अ, आमचं घर होईपर्यंत तिथे जस्ट राहायला. अ, लाकडं भरपूर आहेत, बघू शकता. कापून ठेवली आहेत आणि मेन तर ही जागा कशी स्वच्छ करू शकतो, कारण की तुम्ही बघता किती वाईल्ड ट्रीज, श्रब्स सगळं ग्रो झालंय. सो पाठीमागे अजून एक छोटासा रूम आहे. तोही आम्ही रिपेअर करणार आहोत. त्याला अजून एक ॲडिशनल रूम बांधणार आहोत. मेकशिफ्ट ऑब्व्हियसली, कारण की घर बांधायला वेळ लागेल. अ, सो तुम्ही बघू शकता ह्याच्यात भरपूर खुजलीची झाडं आहेत आणि हे आता मी तुम्हाला दाखवतोय एंट्रन्स. इथून आपण एंटर केल्यावर र कसं स्वच्छ सगळं केलेलं आहे. जे-सी-बीच्या मदतीने जरा लेव्हलिंग केलं आहे रस्त्याचं. इथे चिकूची झाडं आहेत. पुढे गेल्यावर नारळाची झाडं आहेत आणि आता आमच्या चेअर्स आहेत, कारण की आम्ही या चिकूच्या झाडाखाली आराम करतो आल्यानंतर. बाकी काहीच कुठे बसायला वगैरे नाहीये. फेन्सिंग ऑलरेडी केलेलं होतं, त्यामुळे वी वर लकी की फेन्सिंग झालेलं आहे. पाठीमागे तुम्हाला दिसत असेल एक छोटासा रूम आहे. त्याला अजून एक रूम आम्ही ॲडिशनल बांधणार आहोत आणि इथे पण खडी टाकलेली आहे, त्यामुळे ह्या रूमची पण आता दुरुस्ती ॲज वी से होते. हा तो रूम आहे ज्याला अजून एक ॲडिशनल रूम आम्ही बांधला पुढे आणि जे-सी-बी आपलं काम करतंय. आम्ही सो आता जाऊया आपल्या विहिरीकडे. सबस्क्राईब सो आय कॅन कीप यू अपडेटेड. थँक